माती बघा ना खाली, काहीच नाही बघा, सगळं जर आजूबाजूला बघितलं सगळं माळ रान हा, लिंबाची झाड सुद्धा ब्लास्टिंग देऊन तोडलेले बनवलंय सगळं, म्हणजे ब्लास्टिंग करून तोडलंय सगळं. बापरे, फार मेहनत घेतली तुम्ही. इथं लय अस्ताव्यस्त. पूर्वीचं चित्र पाहिलं असेल, शेततलाव बनवता नाही जर. हा, अच्छा. आपण किती देतो हे पाहतो, आपल्याला किती मिळतं हे नाही पाहत. आणि जेव्हा तुम्हाला मिळतं हे पाहायला सुरुवात करता ना, त्यालाच कृतज्ञपणा असं म्हणतात, धन्यवाद असं म्हणतात. ज्या दिवशी शेतकरी धन्यवाद द्यायला सुरुवात करेल ना, त्या दिवसापासून त्याच्या घरामध्ये दारिद्र्य नाही येणार. आणि त्याला ही केमिकलनी शिकवलं किती मिळणार आहे हे पाहायचं, कारण केमिकलनी शाश्वती ठेवली नाही. वैदिकची फवारणी आणि केमिकलची फवारणी याच्यात ना जवळ जमीन आसमान. ज्यांनी केमिकलची केली आणि तुम्ही वैदिकची केली, जमीन आसमान काय त्याच्या 4 फवारणी, आपली एकच फवारणी. बरं, वरून परत बाग कसा? बाग एकदम हिरवागार, माल शूटिंग मारू, द्राक्षाचे घड असतात. का तुम्ही टोमॅटो सोडून डाळिंब लावले? याच्यात काहीतरी शाश्वती आहे. बरोबर आहे. हॅलो, केमिकल सोडून तुम्ही का वैदिक कवळले? याच्यात काहीतरी शाश्वती आहे, उत्पन्न शाश्वत आहे. पूर्वी एखाद्याची पळून न्यायला, पळून न्यायला किती वेळ लागतो, पण त्याच्या अख्ख्या फॅमिलीला पटवायला किती वेळ लागतो? अख्खी फॅमिली, नातो गोत यांच्या सगळ्यांची अनुमती घ्यायला किती वेळ लागतो? त्याला नातं जोडायला लागतं, बरोबर, वेळ लागतो, बरोबर आहे. पण आयुष्यभराचं काम होतं ना. एका माणसाबरोबर अख्खी फॅमिली मिळते, अख्खे नातेवाईक मिळतात, एवढा मोठा जनसमुदाय मिळतो, त्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि पळून घेऊन जायला काय लागतं? काहीच नाही. दागिने बिगिने पैसे घेऊन ये ग बाई आणि चालला. किती दिवस टिकल ते? शॉर्टकट आहे ना, रिझल्ट लगेच फास्ट आहे ना, फास्ट रिझल्ट. म्हणजे मुद्दा असा आहे याच्यामध्ये की तात्काळ रिझल्ट देणारी गोष्ट ही तुम्हाला घातकच आहे. बरोबर. आलं लक्षामध्ये? म्हणून तुम्हाला रिझल्ट येताना तो कसा आला पाहिजे? बेस धरून आला पाहिजे. आपल्याला वैदिकचा रिझल्ट जो येतो तो असा बेस धरून, म्हणजे झाड तयार होतं, फळ तयार होतं, माती तयार होती, आणि म्हणून मिळतो. केमिकल रिझल्ट लगेच का मिळतो? स्टेरॉइड ते. बरोबर आहे. अहो, पैलवान करून मस्ती करायची म्हणल्यावर जरा 6 महिने वेळ लागतो, खुराक द्यावा लागतो, दूध तूप मध काहीतरी खावं लागतं, आणि एक पेग वाढला का तो लगेच पैलवान एक तासात सकाळपर्यंतची पैलवानची उतरून जाते परत. हे लक्षात ठेवा. बरोबर. मग हे फरक आहे केमिकलचा. केमिकल रिझल्ट भेटत नाही का? भेटतो ना, पण त्यांनी तुमचा खजिना रिकामा होतो, अमूल्य खजिना जमिनीतला. माती खराब होते, माती सुपीकता कमी, बरोबर की नाही? मुळी तुमची जर नुसती अशी सोट सारखी अशी तर ती जे मोठी मोठी खतं आहे तेच उचलती, फक्त मायक्रोन्यूट्रिएंट नाही उचलत. पण जेव्हा तुमची मुळी अशी फुटवे करते, अशी केशमुळं, ही केशमुळं ज्यावेळेस तयार करते ना, त्यावेळेस तुमच्या संतुलित पोषण उचलते, ती सगळ्या प्रकारचा आहार उचलते. थोडक्यात तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये बारीक बारीक वाट्या आल्या का समजायचं हा पंचपक्वान्नाचं जेवण आहे आज, पोषण भरपूर. आणि काही वाटीने आली का समजायचं कालवण भाकर आहे आता बाबा. खरंय खोटंय? खरंय. असं आहे. त्याच्यामुळे हे जे फुटवे, हे फुटवे येण्यासाठी सर जमिनीमध्ये फार तत्व लागतात, म्हणजे सेंद्रिय कर्ब भरपूर लागतो, त्याच्यानंतर जमिनीमध्ये पोषक द्रव्य लागतात, तेव्हाच येते. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे पांढरी मुळी तुमची आताही अशी आहे, एवढं सेटिंग संपल्यानंतर सुद्धा, म्हणजे हे फार चांगली गोष्ट आहे, फार पॉझिटिव्ह थिंग आहे बरं का मेजर. फक्त हिला अशी नका होऊन देऊ. हे बघा, ही 3-4 मुळ्या सिंगल आहे, ही एकच अशी झाड सापडली, असे सगळ्या झाल्या पाहिजे, असं करा. चालू वर्षी परिस्थिती अशी, माझी कांद्याची लागवड झाली आणि मंडळीचा ऍक्सिडेंट झाला. मग ज्यावेळेस आंबवणी दिलं आणि नंतर पाणीच 6 महिना दिलं नाही त्या कांद्यांना, पाहायलाच नाही गेलो. तरी आंबवणी दिल्यावर पाहायलाच नाही गेलो, म्हणलं कांदे गेले आपले. नंतर ज्यावेळेस मी परत गेलो तिथं, का आता पाणी चालू बघू बा काय झाले काय नाही, तर कांदे अशी बारीक होते पण हिरवे होते. मग पाणी द्यायला चालू केलं आणि त्यातही शेवटी पाणी संपलं. तरी आज मालाची साईज थोडी बारीक निघाली, पण इतका 1 नंबर कलर निघालाय. आणि शिवाय त्यात काँग्रेस वगैरे सगळाच तसाच होता, कारण खुरपायला वगैरे काही कोणी गेलंच नाही. तुम्हाला एक माहिती आहे का, एक लक्षात ठेवा, जे संघर्षातून पोरग पुढे येतं ना, ते असं बळकट मनानी बुद्धीनी शरीराने काय राहतं, परिपक्व जायला असतं. आपण म्हणतो ना काय पोक्त पोरग आहे, एवढं पोरग आहे पण काय जाणतंय, असं म्हणतो का नाही आपण? कशामुळं?
परिस्थितीची ठोकरी खाल्ल्यामुळं. हा त्याची परिस्थिती पहिली नाजूक होती त्यामुळे ते आजबद बरोबर आजबद की नाही? चाललं. आणि ज्याची परिस्थिती पहिल्या म्हणून चांगली आहे ती सोकवेला राहतो गोज. हा त्याला फुकट मिळाले ना. खरं खोटं आहे हा, असं आहे ते. म्हणून ते जे तुमचे कांदे आहे ना ते असे तावून सुलाकून निघाले म्हणून भारी आहे. पण ते वैदिक मुळे भारी आहे. जर केमिकल असते तर नाही ना, मग त्याला राग झाली असती, आग लागली असती त्याला. आहे की नाही. असं आहे खालून वरून आग असलो काय बी. अहो, शक्य आहे का? वरून तर आग आहे खालून तर नका देऊ. हो निसर्ग काय म्हणतो आग नका देऊ. आता नाचायला निघाली ना मग आता पाहू नका. अंगण वाकडे पाहिजेच नाही आता. नाचत राहायचं. आहे की नाही. नाद केला ना आता नाही का? तू खोळाच करायचा. थोडं प्रतिसाद मिळतोय ना. प्रतिसाद प्रकृतीचा प्रतिसाद मिळतोय ना. मिळतोय. केमिकल मिळतोय का अजिबात नाही. ते तात्विक समाधान आहे त्याला काय. नाही. पण त्यांना मिळतोय का आता नाही. तरी पण ते लढताय की नाही. आणि आपल्याला जर प्रतिसाद मिळून जर आपण लढलो नाही तर आपल्यासारखे कपाळ करून ते आपण बरोबर आहे. खरे खोटे. प्रतिसाद मिळत नसेल तर तुम्ही थांबा ना. उलट गंमत काय माहिती का आजच्या समाजाची, प्रतिसाद जर मिळत असेल तर माणूस डिल्ला पडतो. ढिला नाही पडला डबल टाकून रडलं पाहिजे. हा हे शिका. हे शिका. तुम्ही जर ढिल्ले पडले तर नंतर काय होणार, तुम्ही कुठेतरी काहीतरी एखादी कमजोरी घेऊन येणार आणि कमजोरीमुळे परत काय येणार, रोग येणार. बरोबर. तसं आता मिलीबग पाहिलं आपण. हो बरोबर. आलं लक्षामध्ये. एवढं सोपं आहे. बँकेत समजा तुमच्याकडे 2 लाख रुपये, त्याला आणखी वर्षभर ठेवलं 3-4 महिने म्हणजे 5 महिन्यामध्ये किती पैसे होईल त्याची व्याज? 2200 रुपये 2200 रुपये महिन्याला. व्याज मिळेल हो. महिन्याला. हो ही झाली 5000 रुपये मिळाले मिळालं. 2 लाखाची. बरोबर. ते 2 लाख तुम्ही जर ह्या बागेत घातली, बरोबर कमी काय म्हणतो त्याची कमी 10 लाख रुपये. किती महिन्यात? 3-4 महिन्यात. 4 महिन्यात गुंतवणूक केली पाहिजे आपण. ही जादू शेतकऱ्याकडे फक्त. कुठल्याच बँकेत नाही, कुठल्याच बिझनेसमध्ये नाही, शेअर मार्केटमध्ये नाही, कुठेच नाही, स्कीमांमध्ये नाही. दामदुप्पट करणारे लोक आहे ना त्यांच्याकडे सुद्धा ही योजना नाही. ती शेतकऱ्याकडे, ती बी अधिकृत आहे, कायदेशीर. काय झालं, कांदे मार्केट डाऊन झालं होतं आणि मार्केट उचलतंय का नाही हाय हे जाईल म्हणून आम्ही विकायची ठरवली. बर. गुलदगड सर आले म्हणले नाही विकूच नका. बर. ते ठेवायचे म्हणजे शो म्हणून राहू द्या. बर. आर्मी काही शोला ठेवलं का? बर बर. करते वैदिकचा काम. आणि म्हणजे चाळी भरा त्याच्यामध्ये म्हणे. तसंच ठेवा. त्याच्यात टाकल्यानंतर हा. ते पुढे आम्ही कांदे 19 रुपयापासून विकायला चालू केले. पुढे मार्केट उंच 56 रुपयापर्यंत. शेवटचे गोण्या 5600. शेवटच्या गोण्या त्या. 400-500 गोण्या होत्या सगळ्यांच्या. यांचे जास्त माल होता सगळ्यात जास्त. पण नाही ते विकायचं नाही म्हणलं. तुम्ही एवढी हिंमत दिली. हा. कसं काय ऐकलं तुम्ही या माणसं? कसं नाही, काय आता केलं? काय विश्वास झालं काय झालाय काय? गावात शेजारची गाव राहिले मग? 10-12 किलोमीटर. विश्वास. हा आणि 8 दिवस आता गोरेगाव तुम्ही एवढं पट्ट्यात आले. तळमळीने सांगता मला विश्वास ठेवायचा नाही म्हणलं कसं काय क्या बात. हा? एकदम एकच नंबर. गोवामृतून आरोपी जर नांगर मागं टाकून ठेवलं, पाऊस पडल्यावर हा काय माती तयार होईल. मी आलो हा. ना, आल्यानंतर आपण टाकून देऊ. करा. हे चांगला प्रयोग आहे तुमचा. कोरडं राहिलं ना RNPH कोरडं जमिनीमध्ये, त्याला काहीच नाही होत. काहीच नाही. त्याचं असं उलट आहे. कृषी अमृतचं RNPH उलट आहे. कृषी अमृतला जर ते वाळलं तर काहीच कामाचं नाही. RNPH ओलं झालं आणि तसंच राहिलं उड्यावर तर ते पण खराब होतं. ते झाकलंच पाहिजे. हा ते मातीतच गेलं. म्हणजे तो भात शिजवला तुम्ही समजून घ्यायचं. आहे की नाही. कृषी अमृत शिजलेला भात आहे आणि RNPH हे तांदूळ आहे. ते जर पाण्याच्या संपर्कात गेले तर लगेच भात शिजणार, लगेच खाऊन घ्यायचं नाही. तुमचा RNPHचा बेसल डोस हा जमिनीमध्ये पाण्याला फिल्टर करतो आणि अमृत जल जमिनीच्या बाहेर फिल्टर करतो. तो काय करतो, असा एक प्रकारचा एक झोन तयार करतो गादीसारखा. त्यातून ते पाणी फिल्टर होऊन जातं, क्षारतीच अडकतात आणि फक्त शुद्ध पाणी कुठं जातं, खाली मुळाला जातं. कळलं का तुम्हाला? मी नेहमी सांगतो, अरे तुम्ही निसर्गाबरोबर छेडछाड करू नका. हे सांगतो 10 वर्षापासून. काय झालं दुबईमध्ये? राहिला जागा. तिथं प्यायला पाणी नाही, तिथं राहायला जागा नाही. 75 वर्षाचा रेकॉर्ड तोडलाय त्यांनी. तोडला का नाही? 2 वर्ष होतो पाऊस तेवढा. 12 तासामध्ये 130 mm पाऊस केलाय. अख्खे दुबई पाण्याखाली गेली, जिथं पाणी नाही. ज्यांनी आपल्या देशातून पाईपलाईन करायचं प्लॅनिंग केलंय, पाईपलाईन पाण्यासाठी, त्यांच्याकडे एवढा पाऊस का? ते कृत्रिम पावसासाठी ढगामध्ये फवारा मारायचे ना, सिल्वर आयोडाईडचे, मिठाचे. त्यांनी छेडछाड केली. म्हणजे तुम्हाला ते
पाणी तारील पण आणि मारील पण. निसर्गाच्या नादी लागू नका. पंचमहाभूत तुम्ही त्यांना चॅलेंज करू नाही. बरोबर. मी हेच सांगतो तुम्हाला. मग आज हे सोयरे धायरे आमचे यांच्याबरोबर आम्ही प्रेमाने वागलो, यांच्यावर रसायनं ओतू नका, यांना वैदिकचं खाऊ पिऊ घाला. तुम्हाला भेटलंय ना, बरोबर आहे की नाही? मग घाई करू नका. काय वाटतं? घाई केली अति घाई काही संकटात नाही, असं आहे की नाही? म्हणजे एकंदरीत केमिकल वर मिळणारे जे रिझल्ट आहे ते रिझल्ट तात्पुरते आहे. आणि हा जैविकचा रिझल्ट आहे सर, मुळापासून तर वैदिक जैविक पण नाही, जैविकचाही बाप आहे, बरोबर की नाही? जैविकला पोचणारा बाप आहे हा वैदिक. म्हणजे हे 5000 वर्षापूर्वीचं सायन्स आहे. आम्हाला फक्त हे 100-150 वर्षापूर्वीचं सायन्स माहिती आहे, हे केमिकलचं, बरोबर आहे? मग हे जे सायन्स आहे हे 5000 वर्षापूर्वीचं सायन्स आहे. म्हणजे 5000 वर्षापूर्वीचं सायन्स आज आम्ही वापरतोय. आज हे आम्ही नशीबवान आहे. बरोबर. सगळ्या शेतकऱ्यांना, तरुण युवकांना, तुम्हाला तुमच्या बरोबरच्या समवयस्क सगळ्या पुरुषांना काय सांगावं वाटतं? ते साधे उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. आता इथं आपण कचरा टाकला ना, तिथे एखाद्या टोमॅटोचं झाड उगवलं ना, त्याच्यावर कुठला स्प्रे नाही, काय नाही, ते निसर्गाच्या सोबत उभं राहतं ना, ते येते त्याला निरोगी राहते. त्याच्यावर नागाळी येत नाही ना, थ्रीच फवारा नाही काय. म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला की तुम्ही काय करा, निसर्ग जे करतो तेच तुम्ही करा. तुम्ही वैदिक शेती जर स्ट्रॉंग जर केली ना, आणि जर तुम्ही जर वातावरणाने जर कव्हर केला ना, तर तुमची शेती डबल भारी होती. बेस्ट ही ताकद. बेसल डोस टाकून सुद्धा मी परत शिलाजीची तुम्ही वातावरण बिघडल्यावर जर तुम्ही टाकलं ना, मग मजा नाही. अगोदर तुमची तयारी पाहिजे. तुम्ही 1000 झाडं नका लावू, 100च लावा, पण असे पिकवा झाडाचे 2-2, 5-5 हजार रुपये करा. लोक एकरात उत्पन्न नाही काढते, तेवढं 10 गुंठ्यात काढ. डाळिंबाला अवकाळी पावसांचा खूप धोका. कधी तुम्ही केमिकलवर करत असाल तर. सरांना म्हटलं होतं सर आपल्या बागेवरती राम सरांना नक्की बोलवायचं, आणि सर पण म्हटले होते की आपण हार्वेस्टिंगच्या टायमाला नक्की जरूर बोलवणार. पण योगायोग असा की सर मला फोन आला आणि मी परत सकाळी सुट्टी आली. वैदिक मध्ये श्रद्धा फार महत्वाची आहे. अगदी बरोबर. अरे डॉक्टर जरी गेले तर तुमची श्रद्धा नसेल तर ते औषध काम नाही करते. नाही करते. बरोबर. मानसिकता तुमची पाहिजे. काही लोक म्हणतात श्रद्धा ठेवायची, श्रद्धेचा काय संबंध विज्ञानाशी? ते डॉक्टरांना जाऊन विचारा ना, ते काय म्हणतात दवा काम नाही कर रही, दुवा काम करेगी. तेव्हा श्रद्धा कुठून आली? बरोबर. अरे हे तुमचं सायन्स आहे, हे विज्ञान आहे, हे 300 वर्षाचं आहे, हे 5000 वर्षापूर्वीच आहे. अगदी बरोबर. आता बीपी आणि शुगर नाही पाहिजे. काय बात करता? अरे बापरे. माझ्या मिसेसची शुगर कंट्रोल होत नव्हती. आता ती थोडीशी आळशी आहे. ट्रीटमेंटला गेलो परत. 280 शुगर, 135 वाली. डॉक्टरला विश्वास बसाना, रिपीट चेक केली. कोणाची? मिसेसची माझी. बर. 135 सापडली परत. बर. मग रॅन्डम चेक केली. बर. 3 महिन्याची. त्यावेळेस 180 सापडली. बर. म्हणजे माझं तर आहे, माझ्या बायकोची पण शुगर नॉर्मल झाली मिल्क चार्जर. त्याला दूध मी रोज 1 किलोमीटर जातो, 1 लिटर दूध आणतो मी घरी रोज 4 दिवस. याला माझे लक्ष मिल्क चार्जर. म्हणजे डॉक्टरला विश्वास बसत नाही, तुमची शुगर काय कंट्रोल झाली. ते डॉक्टर म्हणते शक्यच नाही आहे. असं एवढी 280 वरची शुगर 135 येणं. सांगितलं मिल्क चार्जर वैदिक सांगितलं मी. सांगितलं म्हणजे मी बरोबर माझा मुलगा होता बरोबर. तुझं नाव सांगा. माझं नाव रावसाहेब बाबुराव रोकडे, राहणार वडगाव सावता, तालुका पारनेर, 72 19 73 88 99. आणि कृषी अमृत ते कांद्यासाठी वापरतो. काय अनुभव? टोमॅटो ना, तुम्हाला टोमॅटो आम्ही गेल्या वर्षी ना सगळं केमिकलवर घेतला होता. बर. मग यंदा सगळं वैदिकवर घेतला ना, केमिकलची एक सुद्धा फवारणीची त्याच्या म्हणजे हे जे केलंय ना, आपली वैदिकची फवारणी आणि केमिकलची फवारणी, त्याच्यात ना जवळ जमीन आसमान. ज्यांनी केमिकलची केली आणि तुम्ही वैदिकची केली, जमीन आसमान. काय त्याच्या 4 फवारणी, आपली एकच फवारणी. बरं. वरून परत बाग कसा? बाग एकदम हिरवागार, माल नाही शूटिंग मध्ये. द्राक्षाचे घड असतात, फक्त समोरचा माणूस काय म्हणत नाही. वापरायचे ते वापरायचं म्हणलं. तुम्ही कशी वळाली इकडं? तुम्ही आमच्या शेजारी कांदे ते पाहून. म्हणजे काय आलं, मी स्वतः त्या शेजाऱ्याचं रोप टाकायला गेलो होतो. त्यावेळेस ते टाकीत होतं. म्हणजे काय याचं का खरं आहे. पण ते आमचे रोप गेले पावसात, त्याचं एकट्याच राहिलं. गुलदगर सर आले होते, मी तर यांना येड्यात काढून मोकळा घालतो. म्हणले 100% येणार. हे म्हणले येणार. आम्ही म्हणतोय कसं काय एवढा पाऊस भयंकर चालू. आमचं अख्खं आयुष्य गेलं. आणि त्याच माणसाचं आम्हाला परत रोपं टाकावं लागली. मग नंतर मग आम्ही डायरेक्ट ST वैदिक मध्ये आलो. बरं. आता कांदेच लावतो सध्या. आज यांचं पण तुम्ही वापरलं, आम्ही संगत चालू केलं. थोडक्यात एकंदर आपल्या चर्चेचा सूर काय आहे शेवटी?
का तुम्ही एकदा आपण काय म्हणतो आता नाचायला निघाली ना, मग आता पाहू नका, अंगण वाकडे पाहिजेच नाही आता. नाचत राहायचं आहे की नाही. नाद केला ना आता नाही का? तू खोळाच करायचा. थोडं आपण हे केलं ते आपलं बरोबर आहे. सर मी बेसिकली ना शेतीचा अर्धवट राहावे, बर काहीच माहित नाही. फोरा झालं नव्हतं हातामध्ये. बर 40 वर्ष नोकरी केली बर. महिन्यामध्ये. बर 4 वर्ष रिटायर झालेली. बर आणि शेती चालू केली आता आल्यानंतर. हां आणि चालू आहे आता प्रोग्रेसिव्ह. आता इलेक्शन सर आले होते हां ते शेखर सर पण आले. त्यांनी बघितलं आपलं सगळं शेती, हम्म. त्यांना पण आवडलं. पक्षीची पक्षीची घरटं बांधलंय ना. चिमण्या पहा बरं, मला काय सांगायचंय, पक्ष्यांना सुद्धा कळलं की तुमची बाग कशी आहे वैदिकची. तिकडे लेकोट आहेत त्याच्यात. हां? या पुढे जाऊ. किती मोठं झाड आहे ना. हा त्याच्या पुढच्या वर्षी ना हे धरा, काडी धरा, काडी गुटी धरा. हे बाय, हे असे पा, हे पा साईज पा, फिटिंग पा. हां आहे का हां, जबरदस्त एकदम आहे की नाही. म्हणजे तुम्ही हे झाडं कधी मेले हो, ते पहिलेच मेलेले आहेत. म्हणजे असे होऊन का. हा असे झाले. हां मग याला काय करायचं माहिती का, याला डबल कृषी अमृत टाकायचं. भरले ना डबलच टाक. आणि RNPH स्लॅरियन सॉइल चार्जर याला डबल टिबल द्यायचं, पूर्ण रिकवर होईल. ग्रोथ वाढून घ्यायचं. हो करेक्ट एकदम बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे संपूर्ण बेसल डोस वापरा. त्याच्यामध्ये कंजूसपणा करायचा नाही, चालते. लक्षामध्ये. आता किमान शिलाजीची ट्रीटमेंट आहे ना, ती पॉवरफुल करा. शिलाजी ट्रीटमेंट तुम्ही एकच एकरसाठी घातली ना, हो ती सगळ्यांसाठी करा. कृषी अमृत RNPH देऊ का मग रेग्युलर? मग ते बेस्ट होईल एकदम. जाऊ दे दादा, कारण तुम्ही थोडं हे केलं ना, तो म्हणत होता. पण आता तुम्हाला एक सांगू का, तुम्ही कर्ज काढा हा पण बागेचं पुरं करा. करू, थोडा खर्च होईल आपला, करू आपण. ती आता घाटामध्ये आहे. तुम्ही घाटात डिझेल जर कमी केलं ना, तर गाडी रिवर्स मागे येईल. तिकडून अर्धा इकडून अर्धा आणि RNPH देऊ आपण. ते उलटी राहिलेलं काय करतो आपण. उड्याल होईल, उड्याल. तुमच्या झाडांना पाणी नाही, त्यांना ताकद पाहिजे. काय पाहिजे, मगाशी मी उकळून पाहिलं, पाणी ओके, 3 तास पाणी भरपूर आहे. हा म्हणजे मी असं एक दिवस सहज बसून पाय मोजलं ना तर 2 ड्रीप भरपूर पाणी जाते खाली. काही प्रॉब्लेम, पाण्याची समस्या नाहीये. तुमची समस्या कशाची आहे, पोषण. देऊ त्याला, अजून आताच भरलाय तर आता लगेच हा, टाकूया. आहे का अजून नाही? जाऊ टाकून देऊ. म्हणजे कसं असतं बरं का मेजर, एक लक्षात घ्या. तुमच्याकडं समजा बँकेत पैसे, बरोबर आहे. आता बँकेतले पैसे सर बरं का, बँकेतले पैसे तुम्ही बँकेत ठेवले, किती टक्के व्याज आहे? 8-9% देते. आपल्याला 8% सर, घ्यायला 12-13%. बँकेत समजा तुमच्याकडे 2 लाख रुपये, त्याला आणखी वर्षभर ठेवलं, 3-4 महिने म्हणजे 5 महिन्यामध्ये किती पैसे होईल त्याची व्याज? 2200 रुपये 2200 रुपये महिन्याला. व्याज मिळेल महिन्याला. हो किती झाली? 5000 रुपये मिळाले मिळालं. 2 लाखाची. बरोबर. ते 2 लाख तुम्ही जर ह्या बागेत घातले, बरोबर कमी काय म्हणतो, त्याची कमी 10 लाख रुपये. किती महिन्यात? 3-4 महिन्यात. 4 महिन्यात गुंतवणूक केली पाहिजे आपण. ही जादू शेतकऱ्याकडे फक्त कुठल्याच बँकेत नाही, कुठल्याच बिझनेसमध्ये नाही, शेअर मार्केटमध्ये नाही, कुठेच नाही, स्कीमांमध्ये नाही. दामदुप्पट करणारे लोक आहे ना, त्यांच्याकडे सुद्धा ही योजना नाही. ती शेतकऱ्याकडे, ती बी अधिकृत आहे, कायदेशीर. तुम्ही याच्यामध्ये 1 लाख रुपये 2 लाख रुपये खर्च केले, जसं तुम्हाला बदाबदाचं उदाहरण सांगितलं, त्यांनी 700 रुपये खर्च केले आणि मागच्या वर्षी त्यांनी किती एका झाडाला किती केले, जवळजवळ 3 लाख रुपये केले, 3,000 रुपये केले. म्हणजे 2300 रुपये काय झाले निव्वळ. त्याने 400 जरी केले असते, 300 नाही तर मग त्यांचे पैसे तेवढे झाले असते का? नाही, त्यांचे 10 लाखाच्या ऐवजी फक्त 6 लाख झाले असते. बरोबर की नाही? वरचे किती वाढले? 4 लाख. 4 लाख वाढवण्यासाठी त्यांनी खर्च किती वाढवला? फक्त 300 रुपये, 400 रुपये. 1.25 लाख रुपये वाढवला खर्च, उत्पन्न किती वाढलं? 4 लाख. 4 पटीने वाढलं ना उत्पन्न. 400 रुपयांनी त्यांनी खर्च वाढवला. दिसतो ना किती दिसतो? 400 रुपये. अरे आम्ही अख्खा 300 करीत नाही. आणि 400, अरे पण ते वाढले किती बघ. आपण किती उत्पन्न वाढतं हे नाही बघत, आपण किती खर्च केला. मग हेच प्रॉब्लेम आहे आपला. आपण किती देतो हे पाहतो, आपल्याला किती मिळतं हे नाही पाहत. आणि जेव्हा तुम्हाला मिळतं हे पाहायला सुरुवात करता ना, त्यालाच कृतज्ञपणा असं म्हणतात, धन्यवाद असं म्हणतात. ज्या दिवशी शेतकरी धन्यवाद द्यायला सुरुवात करेल ना, त्या दिवसापासून त्याच्या घरामध्ये दारिद्र्य नाही येणार. आणि त्याला हे केमिकलनी शिकवलं
किती मिळणार आहे हे पाहायचं, कारण केमिकलनी शाश्वती ठेवली नाही. का मला सांगा, तुम्हाला शंका आहे की नाही अजून येईल का नाही शेवटपर्यंत? नाही नाही आता नाही, मला ते त्याच्यात कन्फ्युजन आहे आता 100% नाही, मला माहिती आहे. पहा बरं का. नाही नाही त्याच्यात मी ते रासायनिक दाना सुद्धा वापरला नाही. रासायनिक सोडा, पण बुवा ते डोक्यात पहिल्यापासून जे अनुभव गेला 20-25 वर्षाचा 30 वर्षाचा, टोमॅटोचा ह्याचा त्याचा, एखाद्या पिकात घडत एखाद्या पिकात नाही घडत, रोगच येतो, बाजारच मिळत नाही, असंच होतं ढमुक. खरंय का नाही? मग ते मनामध्ये ती भीती कन्फ्युजन नसतं त्याने 100% कसं बोलले तुम्ही आता, तुम्हाला जर गॅरंटी काय होतं टोमॅटो भरपूर केले सर, पण नंतर बाजार 60 रुपये 50 रुपये कॅरेट भेटलं ना, मी रागवायचं की सगळं जे भांडवल होतं ना सगळं उभं करून ठेवलं. सुट्टीला आल्यानंतर काहीच नाही म्हणलं, टोमॅटो लावायचंच नाही आपल्याला, आता कष्ट होत नाही आपल्याच्यानी, आता पूर्ण थकलेले आपण, सगळं भांडवल उभं केलं. आणि मग पप्पांनी म्हणले आपल्याला डाळिंब लावायचं, मी म्हणलं ठीक आहे चालतंय. आणि का तुम्ही टोमॅटो सोडून डाळिंब लावले? ह्याच्यात काहीतरी शाश्वती आहे. बरोबर आहे. हॅलो, केमिकल सोडून तुम्ही का वैदिक कवळाले? ह्याच्यात काहीतरी शाश्वती आहे. उत्पन्न शाश्वत आहे. केमिकल रिझल्ट भेटत नाही का? भेटतो ना, भेटतो ना. पण त्यांनी तुमचा खजिना रिकामा होतो, अमूल्य खजिना जमिनीतला. माती सुपीकता कमी होते. बरोबर की अगदी नाही? बरोबर आहे. हा, म्हणजे तुम्ही, आपण कसं म्हणतो की आपलं सोनं द्यायचं आणि लोकांचं बेंटेज घ्यायचं, अशी परिस्थिती आहे. बर, बेंटेज जास्त चमकतं का सोनं? खरं सांगा. मेंटेक्स चमकत जास्त, पण ते खरं राहतं का? म्हणून तर चमकत पण त्याला सोन्याची किंमत द्यावं लागेल, असा पैसे विषय. सोन्याचे वापर लागतात त्याला. मग असं ते, म्हणून एक लक्षात ठेवायचं नेहमी का शेतकऱ्यांनी एवढी फक्त मानसिकता बदलण्याची गरज आहे भाऊ. कुठली? का तुम्ही झाडावरती प्रेम करा आणि त्याचं पोषण भरपूर करा, रोगावर लक्ष नका देऊ आणि ताबडतोब रिझल्टच्या मागे नका लागू. कायमस्वरूपी रिझल्ट मिळाला पाहिजे. अगदी बरोबर. Result कसा किती जर झाडात रोग असला सर, आणि जर त्याला ताकद असली ना झाडाला, तो रोग कव्हरच करणार आहे. तुम्ही इथंच प्रयोग करा, शिलाजीची ट्रीटमेंट करा. दर 15 दिवसाला तुम्ही एक 100 झाडं निवडा, 100 झाडं किंवा 400 झाडं निवडा. 400 झाडांना दर 2 महिने 15 दिवसाला काय द्यायची? शिलाजीची ट्रीटमेंट. आता RNPH दिली तर पुढच्या 15 आठवड्यामध्ये LSQ, परत RNPH, परत LSQ. बेसल डोसे टाकू नका, काहीच करू नका आणि झाड पा. काहीच काम नाही, फवारा नाही, फुवारा नाही, काय नाही, फक्त पाणी आणि अमृतजलच्या पाण्यामध्ये शिलाजीची ट्रीटमेंट. एवढं करा, बघा तुम्ही, काहीच करायची गरज नाही. तर आता मला एक शंका आली, बोला. जर नांगरट करताना कृषी अमृत जर फेकलं, नांगरट केली तर? म्हणजे उन्हाळ्यामध्ये आता नांगर येणार आहेत आम्ही. महिना 2 सांगतो तुम्हाला मी, गाडायचं नाही काय अडचण. बघा, तुम्ही गोअमृत करू शकतास, आपलं मिल्क चार्जर गोअमृत मिळतं ना, ते करू शकता. कृषी अमृत नाही. कृषी अमृत मध्ये काय आहे? जैविक अंश आहे. ते जोपर्यंत ओलं आहे तोपर्यंत ते तुमच्या कामाचं. ते जर कोरडं झालं तुम्हाला 25% रिझल्ट भेटणार. कृषी अमृत टाकून उपयोग. भात आहे, भात वाळवा बरं आणि खा. नाही, तो उपयोगाचा नाही, नाश का होणार? सेम. त्या पिशवीला लायनरच वापरले आतून त्यांनी. लायनर वापरलं नसतं तर ते सुकलं असतं. प्लास्टिक पिशवी नाही. आपलं मिल्क गोअमृत आहे ना, ते मिक्स गोअमृत टाकून द्या. आपलं गोअमृत मिक्स हो, केलं माती मी चालेल नांगरा मागं. ते आहे ना आपलं, ते टाकून RNPH पण चालेल त्याच्यामध्ये. तसं करा. गोअमृत आणि RNPH जर नांगरा मागं टाकून ठेवलं, पाऊस पडल्यावर हा काय माती तयार होईल. गुडघ्याएवढी पाय जाते. आल्यानंतर आपण टाकून देऊ. करा, हे चांगला प्रयोग आहे तुमचा. पण कृषी अमृताला नाही. कृषी अमृत नको. नाही, त्याला नाही करायचं. नाही, तो खर्च वेस्टच जाईल ना. वाया जाईल तुमचा तो. आम्हाला माहिती आहे ना. नाही, तुम्हाला माहिती म्हणून तर आम्ही विचारलो. कोरडं राहिलं ना RNPH, कोरडं जमिनीमध्ये, त्याला काहीच नाही होत. काहीच नाही होत. त्याचं असं उलट आहे. कृषी अमृतचं RNPH उलट आहे. कृषी अमृतला जर ते वाळलं तर काहीच कामाचं नाही. RNPH ओलं झालं आणि तसंच राहिलं उड्यावर तर ते पण खराब होतं. ते झाकलंच पाहिजे. हा, ते मातीतच गेलं. म्हणजे तो भात शिजवला तुम्ही समजून घ्यायचं. आहे की नाही? कृषी अमृत शिजलेला भात आहे आणि RNPH हे तांदूळ आहे. ते जर पाण्याच्या संपर्कात गेले तर लगेच भात शिजणार, लगेच खाऊन घ्यायचं नाही. पीक नसेल तर मग ते तुमच्या नुकसान होणार. कारण आता काय झालं, आमच्या जिथं हरळीचे काही टक्कल आहेत हा. त्या हरळी सुद्धा लय माजायला लागल्या त्या खात्याने. नाही, काय होत तुम्हाला सांगतो मी, सॉइल चार्जर वाढवा. सॉइल चार्जरचं प्रमाण तुमचं कमी आहे. सॉइल चार्जर डबल केलं ना तुम्ही, हरळी कमी होऊन जाते. आता ह्या वर्षी तर कांद्याला पाणीच कमी द्यावं लागली. सॉइल चार्जर द्या ना जास्त, पाणी नका देऊ. सॉइल चार्जर जास्त द्या. नाही, पण तेवढं पाण्यावरच सोडावं लागत होतं ना कांद्याला. जास्त सोडा. जास्त आता ते पुढच्या वर्षी, कारण चालू वर्षी कांदे काढून जाईल. अनुभवातून शिका ना तुम्ही. अनुभवातून माणूस शहाण होतो. तुमचे काय पांढरी मुळी सांगत होते काहीतरी किस्सा? हा त्यावेळेस ओला होता लई. अरे बाप, हो
असं नका करू हो. असं करू. पुन्हा नाही शोधू. सॅम्पल काढलं, तिथे सापडले असेल त्यांना वाला. हे पहा ना. सॅम्पल काढलं. त्याच्यापेक्षा वाणी होती सर, आखे बेड मध्ये बांधली मुळीच होती तेव्हा. जबरदस्त. एक एक दीड अधिकारी लोक आमचे कृषी अमृत सॅम्पल काढतात, तुम्ही याचा सॅम्पल काढला. हा सॅम्पल दाखवला, त्या सॅम्पलची काही गरज नाही का? बघा ना पुढं जास्त ओलावायला आहे ना. हे बघा हो, मुळी पहा ना काय खतरनाक. तुम्ही आता करा शिराची ट्रीटमेंट वगैरे बघा. मस्त केस मुळे सुकायला लागले त्याला, हात पण हा, सुकायला मी तेच तुम्हाला म्हटलं ना, मी हे पाण्यामुळे नाही सुकू राहिलं. पाण्यामध्ये जी टॉक्सिसिटी राहते ना, पाणी खाली आलं तर बघा पांढरं झाले ना. हो. हा, मग ते काय त्याची क्षार आहे तुमच्या पाण्यात. आहे ना सर आमची चार आहे. चार सर्रास येत आता. नाही, ते क्षारामुळे पिवळं पडतंय. आणि ती खोडकीड तुम्हाला लागली ना, ती त्या क्षारामुळेच लागली. पाणी जर वाढवलं तुमची खोडकीड आणखीन वाढणार. अमृत जलच कंपल्सरी. हा असं आहे. मग त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी सर जे क्षार आहेत त्याच्यावरती मग बेसल डोस आहे ना, हे बघा नेहमी तुम्ही याच्याकरता व्हिडिओ पहा. तुमचा RNPH चा बेसल डोस हा जमिनीमध्ये पाण्याला फिल्टर करतो आणि अमृत जल जमिनीच्या बाहेर फिल्टर करतो. तो काय करतो, असा एक प्रकारचा एक झोन तयार करतो गादीसारखा. त्यातून ते पाणी फिल्टर होऊन जातं, क्षार तिथं अडकतात आणि फक्त शुद्ध पाणी कुठं जातं, खाली मुळाला जातं. कळलं का तुम्हाला? त्याच्यामुळे तुमच्या पाण्याचा इफेक्ट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही खाली तो जो बफर झोन आहे ना तो तयार नाही करणार. म्हणून तुम्हाला म्हणलो बेसल डोस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा पाया आहे. बरोबर. 50% ऑलरेडी तुम्हाला हा, आणि सांगितलं. शिलाजीत काय आहे, झेंडा आहे. खाली पायात नसेल झेंडा कुठं लावशील तुम्ही, घेऊन फिरावं लागेल तुम्हाला. असं आहे. जे झाड असे कढईसारखे कढईसारखे अशी छाटणी ज्यांची आहे ना, ते झाडांचं फळ बघा. इथे आहे ना इतका ग्रोथ झालता ना सर, छाटायच्या वेळेस इतका कचरा निघला होता का भयानक. ते काय केला कचरा तू? तो तिकडेच टाकून दिला सर. रानात टाकून दिला. त्याचं खत करा. ही झाडपा किती सुंदर आहे पहा, आहे का? हा, म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं सगळं अनुभव हा घेऊन? आता हे एवढी फळं लागली तर आम्ही म्हणलं बा 30-40 ठेवायची, मग बाकीची तोडलेली आता काय. हा, शेंड्याची तो काढा ना, शेंड्याची. हे बाई शेंड्याला नाही, शेंड्याला हा हे शेंड्याला लागलेली. हे बाई वाकडे पा, हा. हे असे वाकडे आहेत ना, हे काढा. परंतु मध्ये Damage झालेली फळं हा वाकडे झालेले, फार शेंड्याला आलेले ते काढू शकता, काय अडचण नाही. माती बघा ना खाली, काहीच नाही पहा. सगळं जर आजूबाजूला बघितलं सगळं माल रान आहे. हा, लिंबाची झाड सुद्धा ब्लास्टिंग देऊन तोडलेले इथं? बनवलंय सगळं. म्हणजे ब्लास्टिंग करून तोडलंय सगळं. हो. बापरे, फार मेहनत घेतली तुम्ही. इथं लय अस्ताव्यस्त. पूर्वीचं चित्र पाहिलंच आहे, शेततलाव बनवताना हे जर. हा, अच्छा. एकंदरीत आतापर्यंत तुमचा प्रवास एकदम छान झालाय, म्हणजे झाडांचा. आता गेल्या 5-6 महिन्यामध्ये. ओके. मग आता तुम्हाला समजा त्यावेळेस जर हे नसतं भेटलं सॉइलच्या तर नाही, मग मी त्याच्यावरच बेस पकडला करायचं तर त्याच्यावर हिमतीवर केलं. हो, त्याच्यावरच करायचं, नाहीतर नाहीच. म्हणजे असं ठरवलं होतं. हा, थोडक्यात आतापर्यंत तुमचा 60-65-70 रुपये खर्च झालाय एका झाडाला. हो. बरोबर ना? कुठे गेले? हा, म्हणजे अजून तुम्हाला 140 रुपये खर्च करायला वाव आहे. बरोबर आहे ना? 140 नाही पण किमान 100 रुपये करा. आलं लक्षामध्ये? मस्त झाडं होतील, फळं मस्त होतील आणि माती सुपीक करावं भर द्या. नुसते झाडावर लक्ष देऊ नका, फळावर लक्ष देऊ. चालतंय. मग तुम्हाला काय सांगितलं, भगवान श्रीकृष्णाचा आदेश लक्षात ठेवा. आम्ही लग्नांमध्ये फार महत्व देतो देवाला, बरोबर नाही? जेजुरीला जाय, हे कर ते कर, आहे की नाही? सगळे नियम पाळतो, सत्यनारायणची पूजा घालतो, बरोबर आहे ना? सगळ्या विधी पाळतो. अगदी इतर गोष्टींमध्ये घरामध्ये काही समजा दुःखित घटना घडली तरी आम्ही सगळं पाळतो. मग आम्ही शेतीच्या बाबतीमध्ये का नाही पाळत या गोष्टी? शेतीमध्ये पण परमेश्वराचे आदेश पाळा ना, बरोबर आहे की नाही? तुम्ही या झाडांना आपले तुकाराम महाराज काय म्हणता, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. बरं नका लेकरं बाळा समजू, सोयरीत धरा, सोयरे धरा, इतकं त्यांना द्या, आहे की नाही? त्यांना चहा पाणी व्यवस्थित करा, त्यांना जेवण चांगलं द्या, पाहुणचार चांगला करा. कसं बोलले तुम्ही? आता हे जर केलं तर मला वाटतंय सोयरेधारे काय तुम्हाला ऊन पडू देणार देतील का? नाही. आणि मग तुम्ही आजपासून एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला तुमची फक्त सोयरेधारी एवढी नाही, हे 1650 तुमची सोयरेधारीची सगळी. बरोबर आहे की नाही? आणि ते सोयरेधारी म्हणून त्यांच्याकडे पहा, बघा ना काय सुंदर झालं, फळं सुंदर आहे. सगळ्या शेतकऱ्यांना, तरुण युवकांना, तुम्हाला तुमच्या बरोबरच्या समवयस्क सगळ्या पुरुषांना काय सांगावं वाटतं? ते साधे उदाहरण तुम्हाला सांगतो. आता इथं आपण कचरा टाकला ना, तिथे एखादं टोमॅटोचं झाड उगवलं ना, त्याच्यावर कुठला स्प्रे नाही, काय नाही, ते निसर्गाच्या सोबत उभं राहतं ना, ते येते त्याला निरोगी राहते. त्याच्यावर नागाळी येत नाही ना, थ्रिप्स येत. फवारा नाही काय. म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला की तुम्ही काय करा, निसर्ग जे करतो तेच तुम्ही करा. उत्पन्न वाढ लक्ष देतं ना ते आवडतं. निसर्ग जमिनीला सुपीक करतो, तुम्ही पण जमिनीला
सुपीक करा. निसर्ग पाला पाचोळ्यातून सुपीकपणा आणतो का नाही, तुम्ही पण पाला पाचोळ्यातूनच सुपीकपणा आणा. आपले वैदिकचे प्रोडक्ट काय आहे, सगळा पाला पाचोळाच आहे ना. बरोबर. जडीबुटी म्हणजे काय आहे, पालापाचोळा. पाला पाचोळा, काडी कचरा तोच आहे, फक्त औषधी वनस्पतींचा आहे, एवढंच फरक आहे. जिवंत. बरोबर आहे की नाही, असं आहे. बरोबर आहे. अशी शेती जर झाली तर तुम्हाला वाटतं शेती तोट्याची होईल का? आज तुम्ही टोमॅटोची शाश्वती होती म्हणून डाळिंबात आले, आज डाळिंबामध्ये केमिकल शाश्वती म्हणून तुम्ही वैदिक कवळ आले. आज तुम्हाला समाधान वाटतंय? फक्त मी सांगितलं तेवढी मानसिकता बदला, भरपूर खाऊ घाला, तुम्हाला कमी नाही पडणार लक्षामध्ये. पण तुम्ही त्याला जर कमी केलं ना, तुमचं कधी पूर्ण नाही पडणार. लगेच रेप्युटेशन करू त्याला आता आम्ही. करेक्ट. लक्षामध्ये तुम्ही फार मोठी लढाई जिंकून आली आहे, आता इथून पुढची थोडी लढाई, किरकोळ लढाई आहे इथून पुढे. जेवढा पाऊस पडेल ना तेवढा आपल्या बागेला भारी. डबल साईज. तर आता किती दिला पाहिजे या मागे काय आता डोस RFPH चा? तुम्ही कमीत कमी सांगतो आम्ही, जास्त तो तुमच्या मनावर आहे. याला कमीत कमी एकरी जो आपलं प्रमाण आहे 3 किलोचं ते दिलंच पाहिजे. 3 किलो तुम्ही वाढवायचं तो तुमचा मुद्दा आहे, पण 3 किलो दिलं पाहिजे. तुम्ही जास्त दिलं तुम्हाला ते मग फळण झाडण तुम्ही पाहून असं चकित होऊन जातं. देऊ ना. 3 किलो देऊन टाकू. महाराष्ट्रामध्ये मटेरियल तर आणलेलंच आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट बेसल डोस दिला रे दिला, त्याच्यावर एकरी 5 लिटर सॉइल चार्जर आणि 1 लिटर एनर्जी बुस्टर याचं अमृत जलच्या पाण्यामध्ये ड्रेंचिंग करायचं. त्या बेसल डोस 200 लिटर मी घेतलंय ऑलरेडी. सॉइल चार्जर 200 लिटर घेतलं. टाका. नाही, अभिनंदन तुमचं. 200 लिटर घेतलं. म्हटलं तेवढं वापरायचंच म्हटलं. पण त्याच्याबरोबर एनर्जी बुस्टर बरोबर आहे. तुम्ही 2 लिटर सोडलं एकरी तर आणखीनच भारी. एनर्जी बुस्टर खतरनाक कार्यक्रम आहे अशा परिस्थितीमध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि त्याचं ड्रेंचिंग करा. पेस्ट क्लिनरचा पुढा एक एक्स्ट्रा वापरा. हो सर. एक्स्ट्रा 3 किलोच्या ऐवजी तुम्ही 4 किलो वापरा. का? कारण ती समस्या आहे तुमची. बस तेवढ्या करा. खोडकिरी आणि मिलीबग दोघांचा सफाई हवे. फवाऱ्यांच्या भानगडीत पडू नका. तुमच्याकडे हिट आहे ना भरपूर, मी म्हणतो एकही फवारा मारा. फवारे घेतलेच नाही सर. जेवढं आपण त्याला खत देऊ हा मग तेवढं म्हणजे स्प्रे केमी लागते का पुढे? काही गरजच नाही. सर त्यात हेल्थ आणि क्वालिटी अजून जर ऍड केलं तर 4-5 दिवसांनी LSQ देऊ. आळे वगैरे काय LSQ द्या, LSQ. LSQ नाही. बेसल डोस एवढाच द्या, पण LSQ काय म्हणले, आळे वगैरे अहो पेस्ट क्लिनर तुम्ही वाढवा ना त्याच्या करता. पेस्ट क्लिनर तुम्ही 4.5 किलो द्या, हे 3 किलो द्या. पेस्ट क्लिनर तुम्ही जर 4.5 किलो दिला ना, तुमचे पानं असे चमचम चमचम करतील. तेलकट पानं. हा पांढरी माशी येणार नाही. अहो काय झालं माहिती का, आम्ही सगळे तुमचे चेहरे पाहतो आणि विचार करतो का बाबा ऐंशी काय दबाव टाक, नाही किती वजन टाक, मला असं म्हणायचं वजन कसं टाकावं. मला माहिती आहे त्यात ताकद काय ती, पण मग प्रत्येकाच येते का मग काय शेतकरी काय म्हणतो, शेतकरी काय करतो, किव करतो ते आम्हाला परवडेल का. नाही खर्चामुळे लोक ते जरा मालेगावचे सर आहेत ना, ते रिटायर रेंजर ऑफिसर, त्यांचा व्हिडिओ पाहिला. तर ते नाही, आणि खरं आहे ना ते. खरं की नाही. आपण म्हणतो पैशावाल्याकडे पैसे जातात, याचं कारण मार्केटमध्ये लावा लागतात अगोदर, मग येतात ना ते. टोमॅटो लावलाय शेजारी 20 बॅगा कृषी अमृत RNPH 20 बॅग टाकल्यात आणि 3 किलोचा डोस RNPH दिले. आणि RNPH चं परत शिलाजी तुम्ही आता पाऊस पडू द्या बघा तुमचे टमाटे. हे असं आहे म्हणजे तुम्ही वैदिक शेती जर स्ट्रॉंग जर केली ना, आणि जर तुम्ही जर वातावरणाने जर कव्हर केला ना, तर तुमची शेती डबल भारी होती. बेस्ट ही ताकद बेसल डोस टाकून सुद्धा मी परत शिलाजीची तुम्ही वातावरण बिघडल्यावर जर तुम्ही टाकलं ना, मग मजा नाही. अगोदर तुमची तयारी पाहिजे. जेवढं पंचमहाभूत बिघडेल तेवढं वैदिक भारी, पण ते अगोदर गेलं पाहिजे. ते येण्याच्या अगोदर तुम्ही किती पण आक्रमण होऊ द्या, पण तुम्ही दारुगोळा पोहोचेल पाहिजे आधी. तुम्ही आता आक्रमण झाले, दारुगोळा सापडू राहिले, मग गेले वापरणारे नाही राहिले, दारुगोळ्याचं काय करायचं. खोटे बरोबर आहे की नाही. लक्षात मग आलं. तेच मुद्दा इथं, हे आक्रमण आहे. ह्या आक्रमणाच्या अगोदर तुमचा दारुगोळा पोहोचेल पाहिजे. बरोबर आहे. आता ते लोक कसे गेले कांदे झाकायचे म्हणून, आणि जर ते पाऊस आल्यानंतर झाकायला गेलं फायदा नाही ना झाला. तेच गंमत आहे. मग आपण शेतकरी इथंच मागे राहतो, आणीबाणी येऊ देतो, आणीबाणी. लाईट बिलाचा शेवटचा दिवस येऊन देतो, मग भरितोच पण शेवटच्या दिवशी. मग कधी कधी दंड लागतो, कधी नंबरच लागत नाही, सर्व्हर डाऊन राहतो. खरे खोटे खरे. मग हे जे आणीबाणी तयार करतो ना माणूस, त्याच्यामुळे अडचणी ते शेतकरी, बस तेवढंच कारण आहे. आणि मग काही शेतकरी काय म्हणते, सर आमची ऐपत आहे का. मग मी त्यांना असं म्हणतो, तुम्ही 1000 झाडं नका लावू, 100च लावा, पण असे पिकवा झाडाचे 2-2, 5-5 हजार रुपये करा. लोक एकरात उत्पन्न नाही काढते, तेवढं 10 गुंठ्यात काढ. जो 10 एकरात काढते, तू 1 एकरात काढ. आम्ही काढून दाखवले ना अनेक शेतकऱ्यांची. 100 झाडांची जागा आपली 1000 झाडांची जागा 100 झाडं करून भरून काढतील, भरून काढतात. नाही तर 1000 झाडामध्ये तोट्यात जातो माणूस, आणि 100 झाडामध्ये फायद्यामध्ये येतो. खरे खोटे, फक्त ते सिस्टमॅटिकली पाहिजे. बरोबर.
पाहुणे थोडे बोलवा पण त्यांना राशनचा नका खाऊ काय ना मोठीपणा करता 10,000 लोक आले पाहिजे लागणार अरे कशाला राशनचे खाऊ घाला राशनचे हा कसं बोलले मग मी काय म्हणतो 100च खाऊ घाला पण ते जाताना त्यांनी महिनाभर लोकांना सांगितलं जेवण पाटलाच्या घरी खरं खोटं असं त्यांच्या घरी खायला मिळेल ते काय खाऊ घालते मला असं म्हणायचं सर आता पावसाचं वातावरण आहे सध्या आपल्याकडे अवकाळी पावसाचं सांगितलं मग डाळिंबाला वगैरे काही याच्यापासून काही आहे ना धोका डाळिंबाला अवकाळी पावसांचा खूप धोका कधी तुम्ही केमिकलवर करत असाल तर का बरं केमिकलचं स्वतःचं एक जुगाड राहतं त्या जुगाडाप्रमाणेच टेम्परेचर पाहिजे त्या जुगाडाप्रमाणेच आर्द्रता पाहिजे त्याच्याप्रमाणेच माती पाहिजे त्याच्याप्रमाणेच स्टेज पाहिजे मग वैदिकचं तसं नाही आहे हे प्रकृती बरोबर आहे ह्या झाडांना तुमच्या अगोदर 15 दिवस माहिती आहे पाऊस येणार आहे हॅलो बरोबर तुमच्या अगोदर त्यांना माहिती आहे पाऊस येणार आहे मग त्याची तयारी त्यांनी अगोदरच करून ठेवली आधी आता काही जण काय म्हणे मला याच्यावरती क्रॉप कव्हर टाका पण आपल्याला एक ते व्हिडिओ पाहिला क्रॉप कव्हर टाकल्याने त्याला जे अन्नद्रव्य भेटायचं ते भेटतच नाही ना ते 20 मिनिटं पाणी देणार शेतकरी पाहतो तुम्ही पाहिलं नाही का आपण टाकलेलं फार तर तुम्हाला वाटलं ना फार टँकरने पाणी दिलं तर तुम्ही मी त्याला तो व्हिडिओ पाहिला होता टँकरने पाणी देत होते तो पाहिला होता एकदम तुम्ही जाताना ते व्हिडिओ काढला होता सगळं परिसर एकदम सुका होता आणि तेवढी बाग त्यांनी डाळिंबाची झाडं टँकरच्या जगवली की नाही आजूबाजूला अख्खा दुष्काळ आहे अख्खं वाळवंट सगळ्या शेततळे पार हे होऊन गेले पांढरे फटक पडून गेले अख्खे शेततळे सांगायचं एवढंच आहे शेती खूप सोपी आहे अवघड कोण करतो माणसाची अपेक्षा करतो बरोबर शेतकऱ्याची अपेक्षा ती चुकीची अपेक्षा आहे हां पेरायचं बेंटेक्स आणि सोन्याची अपेक्षा करतो मला सांगा सोनं जर पेरेल असेल तर वादळ झाल्यावर काय पाऊस आल्यावर काय होईल काय होईल सोनं घासलं सोनं पाण्यात घातलं सोनं उन्हात घातलं चका केली आणखी आणि बेंटेक्स असेल तर बस केमिकल बेंटेक्स आहे आणि वैदिक काय आहे सोनं तुमचा नंबर सांग रामदास सदाशिव भनगडे मुक्काम भनगडेवाडी पोस्ट ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आणि ड्युटीवर ऍक्च्युली मला सरांना म्हटलं होतं सर आपल्या बागेवरती राम सरांना नक्की बोलवायचं आणि सर पण म्हटले होते की आपण हार्वेस्टिंगच्या टायमाला नक्की जरूर बोलवणार पण योगायोग असा की सर मला फोन आला आणि मी परत सकाळी सुट्टी आता कुठलीही गोष्ट म्हणजे आता सचिनने सांगितलं ना आत्मीयतेने केलेलं आहे आणि सांगण्यावरून केलं फार मोठा फरक मग मिळेल का नाही हा विश्वास सोडून द्यायचा मिळणारच उद्दिष्ट ठेवून करायचं वैदिक मध्ये श्रद्धा फार महत्वाची आहे अगदी बरोबर अरे डॉक्टर जरी गेले तर तुमची श्रद्धा नसेल तर ते औषध काम नाही करते नाही करते बरोबर मानसिकता तुमची पाहिजे काही लोक म्हणतात श्रद्धा ठेवायची श्रद्धेचा काय संबंध विज्ञानाशी ते डॉक्टरांना जाऊन विचारणार ते काय म्हणतात दवा काम नाही कर रही दुवा काम करेगी तेव्हा श्रद्धा कुठून आली बरोबर अरे हे तुमचं सायन्स आहे हे विज्ञान आहे हे 300 वर्षाचं आहे हे 5000 वर्षापूर्वीच आहे अगदी बरोबर बरोबर आहे सगळं जग आता सायन्स कडून कुठे येऊ राहिलं अध्यात्मक येऊ राहिलं बरोबर मग सायन्स अध्यात्म चाललंय बरोबर आहे की नाही सायन्स जेव्हा संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं त्याच्यामुळे आपण सर्व नशिबान आहोत आपल्याला हे तंत्रज्ञान मिळालं हजारो वर्षापूर्वीचं ऋषी मुनींनी किती तपस्या केली अगदी बरोबर आहे त्याची हे फळ आहे आपल्याला ते मिळालंय त्यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे कितीतरी त्यांचं कष्ट पूर्ण लक्ष केंद्रित विश्वास ठेवूनच केलं ते म्हणून चालू नाही म्हणजे तुम्ही सांगा श्रद्धा आणि विश्वास ही ठेवलाच पाहिजे कष्ट त्याला चला धन्यवाद त्याला आपली भेटायची फार इच्छा झाली हा चालेल जय जवान जय किसान जय सिटी वैदिक जय सिटी वैदिक चला शेती करूया आनंदाने धन्यवाद काय रे तू आपल्याला भेटायला आला ना आपण गाडीत पळायचं कसं काय रे हा काय उमेश बरोबर आहे की नाही तो आपल्याला डिस्टर्ब करायला नाही आला तो तिकडे पडत होता बिचारा गोरेगाव साईडला जाता ते पोरं गेले मग ते सोयीस्कर झालं का तो फक्त आपल्याला भेटायला आला पाऊस तिकडूनच आला अरे बाप